दासबोध पहा माझा ग्रंथ नीट भाग 6 लेखक सूर्यकांत कुलकर्णी अभिवाचन श्वेता कुलकर्णी प्रकाशक चेतक बुक्स 27 ऐसा आध्यात्मिक ताप पूर्व पापाचा संताप। त्रिविध तापांनी हा संसार पोळलेलाय असे विधान आपण नेहमी ऐकतो। हा देह जसा पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश या पंचमहाभूतांपासून तयार झालेला आहे, तसे हे पूर्ण विश्व, त्यातील प्रत्येक वस्तू, जीव याच पंचमहाभूतांपासून बनलेले। त्यामुळे पिंडी तेच ब्रह्मांडी या नियमाप्रमाणे ब्रह्मांडात जी उलथापालथ होते त्याचा परिणाम शरीरावर म्हणजे पिंडावर होतो। हा जो पिंडावर परिणाम होतो त्याला ताप असे म्हटले जाते। हे तापही त्रिविध आहेत। आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक अशी तीनही तापांची नावे। भुकेल्यास अन्न, तहानलेल्यास पाणी, महापुरात सापडलेल्यास पैलतीर, रोग्यास योग्य औषध, मरणात सापडलेल्यास जीवनदान मिळाले म्हणजे तो कसा सुखी व समाधानी होतो, तसे तापत्रयींनी पोळलेला माणूस संत संगतीने शांत होतो असे समर्थ इथे म्हणतात। जे तापत्रयी पोळला तो संत संगे निवाला। पण त्याचबरोबर संसार दुःखात पिचलेला या तापत्रयीत पोळलेला माणूसच परमार्थाचा अधिकारी होतो। तैसा संसारे दुःखवला त्रिविध तापे पोळला, तोची एक अधिकारी झाला परमार्थासी। देह, इंद्रिय आणि प्राण याचेनी योगे आपण, सुख दुःखे सीणे जाण या नाव आध्यात्मिक। आध्यात्मिक तापाची ओळख सांगताना समर्थ म्हणतात, देह, इंद्रिय आणि प्राण यांच्या योगाने माणसास जो त्रास होतो व दुःख भोगावे लागते ते म्हणजे आध्यात्मिक तापाचे वर्णन होय। पुढे त्याचे विश्लेषण करताना समर्थ म्हणतात, देहामधून जे आले इंद्रिये प्राणे दुःख झाले, ते आध्यात्मिक बोलिले तापंत्रयी। जे दुःख वेदना देहात निर्माण होतात आणि आपल्या इंद्रिया प्राणाद्वारा भोगाव्या लागतात त्याला आध्यात्मिक ताप असे म्हणतात। देहामधून काय आले प्राणी कोण दुःख झाले, आता हे विशद केले पाहिजे की। आता या देहातून शरीरातून काय निर्माण होते आणि ते इंद्रियास प्राणास कसे दुःखी करते हे विशद केले पाहिजे असे म्हणून समर्थ देहाच्या अनुषंगाने येणारे सर्व रोग व त्याद्वारे होणाऱ्या यातना याच्या पुढे येणाऱ्या जवळजवळ सर्वच ओव्यातून वर्णन करतात। समर्थांनी जे 12 वर्षे पर्यटन केले व जे जे काही त्यांना भेटावयास येत त्या सर्वातून त्यांनी जे जे रोग पाहिले ते सर्व इथे संकलित केलेत। जन्माला आलेल्या मुलापासून ते मरणाच्या दारात उभा असलेल्या म्हाताऱ्यापर्यंत त्या त्या वयात येणारे रोग, व्याधी याचे त्यांनी केलेले वर्णन म्हणजे आश्चर्यचकित करणार आहे। कारण त्यांनी निरीक्षण किती बारकाईने केलंय हे तर दिसतेच, पण संकलन करताना ते सर्व स्मरणात ठेवून उतरवले। सगळ्या रोग व्याधींची यादी इथे देण्यात हशील नाही। वाचकांनी ते मूळ ग्रंथातून वाचावी ही विनंती। शेवट करताना समर्थ म्हणतात, अशा प्रकारे ही विविध रोग व्याधी की ज्या प्राण कासावीस करतात तो हा आध्यात्मिक ताप हा पूर्वजन्मी केलेल्या पापामुळे भोगावा लागतोय। नाना व्याधी, नाना दुःखे, नाना भोग, नाना खांडके, प्राणी तळमणी शोके या नाव आध्यात्मिक। ऐसा आध्यात्मिक ताप पूर्व पापाचा संताप, सांगता सरेना अमूप दुःख सागर। बहुत काय बोलावे श्रोती संकेते जाणावे। श्रोत्यांना यात काय संकेत जाणून घ्यायचा आहे तर पुढील जन्मी आध्यात्मिक तापातून सुटका पाहिजे असेल तर निदान या जन्मी पापाचरणापासून दूर रहा, पापाचा संचय करू नका। जय जय रघुवीर समर्थ। नाना शोके प्राणी झिजे या नाव आदिभौतिक। प्रस्तुत समासात तापत्रयींपैकी आधिभौतिक या तापाचे वर्णन समर्थ करतात। सर्व भूताचेनी संयोगे सुख दुःख उपजो लागे, ताप होता मनभंगे या नाव आधिभौतिक। सर्व भूतांच्या म्हणजे कोणत्याही बाह्य पदार्थाच्या व प्राणीमात्राच्या संयोगाने जे सुखदुःख निर्माण होते त्यास आधिभौतिक ताप असे म्हटले आहे। शरीरास आतून वेदना देणारा तो आध्यात्मिक ताप व त्या अनुषंगाने शरीरास होणारे रोग
व व्याधी याची यादी आपण मागील समासात पाहिली. इथे शरीरास बाहेरच्या शक्तीमुळे, उपद्रवामुळे जो त्रास होतो अशा सर्व घटनांची यादी आधी भौतिक ताप म्हणून दिली आहे. निरनिराळ्या होणाऱ्या अपघातामुळे शरीरास येणारे व्यंग, निरनिराळ्या कीटकांकडून होणारे दंश, निरनिराळ्या प्राण्यांकडून शरीराचे तुटणारे लचके, चुकीच्या औषध वा उपचारामुळे शरीरास होणारा त्रास, चोरी, लुटमार, जाळपोळ, महापूर, दुष्काळ यामुळे होणारे नुकसान, भूत, पिशाच्च, ग्रहबाधा आदींमुळे होणारा मनस्ताप आदी सर्व आधी भौतिक तापाची उदाहरणे आहेत. ओवी क्रमांक 63 ते ओवी क्रमांक 76 पर्यंत राजदंड झाल्यानंतर शिक्षा कशा असतात याचे वर्णन केले. समर्थांच्या काळातला राजदंड म्हणजे मुस्लिम राजकर्त्यांचा होता. त्यांनी हिंदूंवर जे अनन्वित अत्याचार केले ते समर्थांनी ऐकले होते, पाहिले होते. हिंदूंचा कोणी पाठीराखा नसल्यामुळे, हिंदूंचे संघटन नसल्यामुळे हे अत्याचार होत आहेत हे माहीत असूनही हात चोळत बसण्याशिवाय कोणासही काही करता येत नव्हते. असेच अत्याचार नंतर इंग्रजांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या क्रांतिकारकांवर केले. संघटन नसेल तर किती यातनामय अत्याचार सहन करावे लागतात हे समर्थांनी लिहून ठेवले. पण मागच्या इतिहासातूनही आम्ही काहीच शिकलो नाही. उलट हिंदू जातीजातीत कसा फुटला जाईल याची दक्षता घेतली जाते. हिंदू समाज कसा एकत्र होणार नाही याचे आराखडे बांधले जातात आणि आपणच आपले मारेकरी ठरतो. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ असो, यानंतर निरनिराळ्या पसरणाऱ्या साथी, जीवलगांचे मृत्यू, वाईट जागेत राहणे व लाजीरवाणे जीवन जगणे ही सुद्धा आधी भौतिक तापाचीच फळे आहेत. जय जय रघुवीर समर्थ. 29. नीती सांडुनिया तत्वता करू नये तेची करिता. मृत्यूनंतर आपण केलेल्या कर्माचे काय होते हा प्रश्न प्रत्येक विचार करणाऱ्या मनुष्याला आहे. काहींच्या मते मृत्यूनंतर काहीच नसते, तेव्हा या जन्मी जे काही भोग आहेत ते भोगून घ्यावेत, तर काहींच्या मते या जन्मीच्या कर्मफळाप्रमाणे तुम्हाला पुढचा जन्म मिळणार असतो. काही मनुष्य प्राण्यास त्यांच्या काही चुका नसताना, वाईट कर्मे ते करत नसतानाही रोज शारीरिक यातनांना सामोरे जावे लागते. हे कशामुळे? याचा जर विचार केला तर त्याचे उत्तर पूर्वजन्मीच्या त्यांच्या वाईट कर्मांमध्ये असते. ऐसा आध्यात्मिक ताप पूर्व पापांचा संताप असे वर्णन समर्थांनी केलेलेच आहे. याचाच अर्थ असाही होतो की या जन्मीचे जे काही तुम्ही बरे वाईट कर्म केले आहे त्याचे फळ तुम्हाला पुढील जन्मी भोगावे लागणार आहे. मृत्यूनंतर केलेल्या कर्माचे फळ जे जीवास मिळते ते आधी दैविक ताप म्हणून संबोधले जाते. शुभाशुभ कर्माने जना देहांती येम यातना स्वर्ग नरक भोग नाना या नाव आदी दैविक. नाना दोष नाना पातके मदांधपणे अविवेके केली परिते दुःखदायके येम यातना भोगविती. मानव जन्मात हातात एखादी शक्ती आली वा एखाद्या उच्च पदावर बसण्याची संधी आली तर त्याचा दुरुपयोग करून सामान्य जनांना पीडित करणाऱ्या त्या मनुष्यास शिक्षा कोण देणार? तर त्याचे मृत्यूनंतर त्याला होणाऱ्या यमयातना ही त्याची शिक्षा. या समासात अशा वृत्तीचे वर्णन आहे की जे समाजात अनीती, स्वार्थबुद्धी, उन्मत्तपणा, अभिलाषीपणा याचा अतिरेकी वापर करून वावरत असतात, ऐश आराम भोग विलास याचा यथेच्छ स्वाद घेत असतात. मग या लोकांना त्यांनी केलेल्या कृत्याची शिक्षा हवी का नको? हवी असल्यास ती कोण करणार? याविषयी तर्क देताना समर्थ म्हणतात, सामान्य माणूस मर्यादा सोडून वागला तर त्या गावचा प्रमुख त्याला दंड करतो. त्या ग्रामप्रमुखास त्यावरील शासन प्रमुख असेल तर त्या शासन प्रमुखास राजा दंड करतो. अशी जर यंत्रणा आहे तर मग राजा अनीतीने वागत असेल तर त्यालाही दंड झालाच पाहिजे. आणि या जन्मी जर त्याला शिक्षा झाली नाही तर त्याच्या कृत्याचा न्याय मृत्यूनंतर यमयातनांनी होतो. यमयातना हा विषय पुराणातून वारंवार चर्चीला गेला. हा विषय मृत्यूनंतर भोगावा लागत असल्यामुळे त्याविषयी खरे खोटे असे निश्चित कोणी सांगू शकत नसले तरी ते खोटे मानू नका असे समर्थ बजावून सांगतात. नीती सांडुनिया तत्वता करू नये तेची करिता येम यातना भोगिता जीव जाये. डोळे झाकून स्वार्थ बुद्धी नाना अभिलाष कुबुद्धी वृत्ती भूमी सीमा सांधी द्रव्यदारा पदार्थ.
मातलेपणे उन्मत्त, जीवघात कुटुंबघात, अप्रमाण क्रिया करीत म्हणून येम यातना. बागुलबुवाची भीती दाखवल्यानंतर लहान मूल थोडा वेळ का होईना शांत राहते. तसाच प्रकार इथे असावा असाही तर्क आहे. यम दरबारातील असह्य यातना जर डोळ्यासमोर असतील तर उन्मत्त होणारी, स्वार्थ बुद्धीने चालणारी, नीती तत्व सोडून वागणारी माणसं थोडी तरी नीट वागतील, आपल्या उन्मत्तपणाला आळा घालतील अशी आशा ठेवूनच यमयातनांचा बडगा पुराणातून उगारलेला असावा असाही एक विचार आहे. किंबहुना यमानेही उच्छाद मांडला तर स्वतः देवच त्यालाही शिक्षा करतात असेही म्हटले आहे. ऐसी मर्यादा लाविली देवे, म्हणून नीतीने वर्तावे, नीती न्याय सांडिता भोगावे, येम यातनेसी. यम ही देवांची प्रेरणा असल्यामुळे या तापाला आदिदैविक ताप असे म्हटलंय. लोकांच्या नाना कृत्याप्रमाणे त्यांना स्वर्ग नरक हे भोग फळे मिळतात. या कल्पनेत शास्त्रांचा आधार आहे, तेव्हा ते खोटे मानू नका व नीती न्यायाने व वेदाज्ञेने वागत चला असे समर्थक कळवळून सांगतात. देवे प्रेरिले येम, म्हणून आदी दैविक नाम, तृतीय ताप दुर्गम येम यातनेचा. नाना पुण्ये नाना विळास, नाना दोषे यातना कर्कश, शास्त्री बोलिले अविश्वास मानूच नये. वेदाज्ञेने न चालती, हरिभक्ती न करीती, त्यास येम यातना करीती, या नाव आदिदैविक. यानंतर यमयातनांच्या क्लेशाचे वर्णन आहे. अर्थात हे वर्णन मानवाचा विचाराचा तर्क जेथपर्यंत चालतो तेथपर्यंतचे वर्णन येणार. मानवी देहाला असह्य वेदना कशा होणार याचा प्रत्यय त्यावेळी मुस्लिमांनी हिंदूंवर अत्याचार करण्यासाठी जे मार्ग अवलंबिले त्यातून आलाय. साधारणतः त्यालाच यमयातना म्हटलं आहे. जय जय रघुवीर समर्थ. 30. होता मृत्याची आटाटी, कोणी घालू नका सक्ती पाठी. मृत्यू हे मानवी जीवनाचे शेवटचे गूढ असे वसतिस्थान. जन्मापासून निरनिराळे बरे वाईट प्रसंग, मान अपमान, आशा निराशा, सुख दुःख अशा द्वंद्वातून निर्माण होणाऱ्या तरंगावर हेलकावत हेलकावत होणारी वाटचाल मृत्यूच्या महाद्वारात अचानक प्रवेश करते. मृत्यू केव्हा, कुठे व कशा परिस्थितीत हे आजपर्यंत कोणी सांगू शकले नाही की पुढेही कोणी सांगू शकणार नाही. साधारणतः मृत्यू हा सर्वांनाच भयभीत करतो. मृत्यू आहे म्हणून तर जीवनास काही अर्थ आहे. अन्यथा सर्वत्र जख्ख म्हातारे लोंबकळत दिसले असते. मृत्यू नसता तर उन्मत्तपणाचे परिणाम जास्त वाढले असते. मानवी अत्याचार फोफावले असते. मानवी जीवन कुठल्याही स्तरावरचे असले तरी त्याला मृत्यू आहेच हे माहीत असल्यामुळे तरी प्रत्येकाच्या आचरणात काही मर्यादा आहे. मृत्यूला जो आपणहून सामोरा जातो तो या जगात अमर होतो हे आपणास दिसते. कठोपनिषद हे नचिकेत व यमधर्माच्या संवादावर आधारलेले. छोटा नचिकेत जेव्हा यमधर्मास म्हणजे साक्षात मृत्यूस सामोरा जातो, संत ज्ञानदेव, निवृत्ती, सोपान, मुक्ता, एकनाथ, तुकाराम हे जेव्हा हसत हसत निरंजन समाधीतून मृत्यूच्या मांडीवर झोपतात, स्वातंत्र्यासाठी सहजपणे फासाच्या दोरीत आपली मान अडकवून हुतात्मे जेव्हा मृत्यूलाही आव्हान देतात, तेव्हा हे सारे आपली जीवने अजरामर करतात. सामान्य माणूस मात्र मृत्यूच्या भयाने त्याच्यापासून दूर पळण्याचाच प्रयत्न करतो. मृत्यूचा विचारही त्याला अर्धमेला करीत असतो. प्रस्तुत 3ऱ्या दशकातील 9वा समास समर्थांनी मृत्यू निरूपण म्हणून लिहिलाय. माणसांचे जीवनाचे माप क्षणाक्षणाने संपत आहे व पूर्वसंचित संपले की क्षणाचाही विलंब न ठेवता निमिषार्धात मृत्यू त्याला गाठतो. एकदा का मृत्यूचा वेढा देहाभोवती पडला तर त्यास कोणीही वाचवू शकत नाही वा त्यातून कोणाची सुटकाही होत नाही. संसार म्हणजे सवेच स्वार, नाही मरणास उधार, मापी लागले शरीर घडीने घडी. सरता संचिताचे शेष, नाही क्षणाचा अवकाश, भरता न भरता निमिष जाणे लागे. होता मृत्याची आटाटी, कोणी घालू न सकती पाठी, सर्वत्रांच कुटाकुटी मागे पुढे होत असे. मृत्यूची काठी अगदी पहिलवान, राजा, साधू, योगी वा कोणीही असला तरी त्याच्या डोक्यात बसतेच. सर्वांनाच मृत्यू पंथावर जायचंच आहे. जावे लागते तरीही समर्थ इथे मृत्यूस सामोरे ज्यांना जावे लागले त्यांची यादी देतात.
ती एवढ्यासाठी की बा मानवा तू जास्त घमेंड करू नकोस, स्वतःबद्दल एवढा गर्व, इतका वृथा अभिमान बाळगू नकोस. भले भले आले त्यांनाही जावे लागले. रामकृष्णासारख्या अवतारी मानवासही मृत्यूने सोडलेले नाही. तिथे तुझी काय कथा? जेवढे जीवन मिळाले आहे ते परोपकार करून हरिभक्तीस लावून सार्थकी लाव. हे समजवण्यासाठी ओवी क्रमांक 6 ते 57 पर्यंत मृत्यूस सामोरे जाणाऱ्यांची यादी दिलेली आहे. फक्त मानवच नव्हे तर संपूर्ण जीवसृष्टीचा अंत हा मृत्यूनेच आहे. आता असो हे बोलणे मृत्यापासूनच सुटी जे कोणे, मागे पुढे विश्वास जाणे मृत्यूपंथे. चारी खाणी चारी वाणी 84 लक्ष जीव योनी, जन्म आले तितुके प्राणी मृत्यू पावती. मृत्या भेणे पळो जाता तरी मृत्यू सोडीना सर्वथा, मृत्यास नये चुकविता काही केल्या. तुम्ही कुठेही जा, मृत्यू तुम्हाला सोडणार नाही हे निश्चित. ज्ञानदेव तर म्हणतात, मला या मानव प्राण्याचे आश्चर्य वाटते. ते असे कुठला अमरपट्टा घेऊन आल्यासारखे गुरमीत वागत असतात ते समजत नाही. एकदा गुरमीत म्हटले की मृत्यू वगैरे सर्व खोटं आहे, पण अशा घमेंडीने तो स्वतःचेच नुकसान करून घेतो. त्याला स्वतःचे जीवन सार्थकी लावणे जमत नाही. मनुष्य प्राण्याची स्थिती कशी आहे हे सांगताना मनाच्या श्लोकामध्ये समर्थ म्हणतात, मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. एखाद्याच्या मरणाबद्दलही शोक करणाराही त्याच मरणाच्या वाटेवर पुढे जात असतो. तेव्हा मानवाने या जीवनात काही कीर्तिरूपी ठेवा ठेवून जावे. तथापि किंत मानिजेल, तरी हा मृत्यू लोक नव्हेल, या कारणे नासेल उपजला प्राणी. ऐसे जाणून या जीवे, याचे सार्थकची करावे, जनी मरो न उरवावे कीर्तिरूपे. तेव्हा या मृत्यू पंथावर कोण कोण गेले हे काय सांगावे, त्यापेक्षा कोण टिकले ते सांगतो, असे म्हणून समर्थ म्हणतात, गेले बहुत सांगो काये किती म्हणोनी, असो ऐसे सकळही गेले परंतु एकची राहिले, जे स्वरूपाकार झाले आत्मज्ञानी. जय जय रघुवीर समर्थ. 31. जयास वाटे सुखची असावे, तेणे रघुनाथ भजनी लागावे. धन्य धन्य हा नरदेहो म्हणून या 3ऱ्या दशकाची सुरुवात झाली. मग जीव देहाच्या अनुषंगाने येणारे सगुण, दुर्गुण, सुविद्या, कुविद्या, त्रिविध ताप, मानवी जीवाची जन्मापासून मृत्यूपर्यंत होणारी ससे होलपट व सर्वात शेवटी मृत्यू, या सर्वावर विस्तृत निरूपण झाले. या शेवटच्या समासात समर्थ म्हणतात की नरदेह धन्य केव्हा, तर तो सार्थकी लावला तर. हरिभक्तीस देह लावून परमार्थावर वाटचाल करण्याची प्रक्रिया सुरू केली तर हा नरजन्म सार्थकी लावला असे म्हणावे लागेल. संत अभ्यासक के.व्ही. बेलसरे म्हणतात, जीवनाचे उद्दिष्ट काय, आपणास काय साध्य करायचे हे प्रथम ठरवलं पाहिजे. आधीच जीवन हे अपूर्ण व या अपूर्ण जीवनकालात अपूर्ण सुख समाधान मिळवून देणाऱ्या वस्तूंच्या मागे माणूस आपले आयुष्य घालवतो. त्यामुळे अपूर्णतेतच भरच पडते. म्हणून माणसाने पूर्ण समाधान, शांती देणाऱ्या ईश्वर प्राप्तीकडे ध्येय, साध्य म्हणून पाहिलं पाहिजे. त्या ईश्वर भावास अनन्य भावे शरण गेले तर तो संकटात हात देतोच, पण पूर्ण जीवन आनंदमयी करून टाकतो. जीवनापासून अलिप्त होणे, कुठल्याही वस्तूबद्दल नैराश्य असणे ही वैराग्याची लक्षणे म्हणजे ईश्वर प्राप्तीकडे जाण्याचा शुभ संकेत होय. या वैराग्यावरच 3ऱ्या दशकातील या 6व्या समासात समर्थांनी निरूपण केलंय. संसार म्हणजे महापूर, माझी जळचरे अपार, डंखू धावती विखार काळ सर्प. समर्थांनी संसार हा महापुराच्या रूपकातून कथन केलाय. ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीमध्ये संसाराचे वर्णन माया नदीचे रूपकातून केलंय. समर्थांनी या संसार महापुरात कोणकोणती जळचरे काय काय उच्छाद मांडतात याचे समर्पक वर्णन केलंय. अशा ममतेच्या सुसरी, अहंकार, नक्र, कामवासनेची मगर, वासनेची धामण, मद, मत्सराचा जोरकस प्रवाह हे सर्व माणसाची त्रेधा तिरपीट उठवून देतात. पहिलं तीराकडे प्रयत्न लांबच राहतो, पण आहे तिथे सुद्धा हा महापूर स्थिर पाऊल ठेवू देत नाही व आहे त्या परिस्थितीपासून खाली खेचत नेतो. पण अशाही परिस्थितीत मानव संसाराचे डोक्यावरचे ओझे फेकत नाही, तर माझे माझे म्हणून अधिकच घट्ट पकडतो.
माथा प्रपंचाचे ओझे घेऊन म्हणे माझे माझे, बुडताही न सोडी फुंजे कुळाभिमाने. हे सर्व माझे आहे या अभिमानाच्या भोवऱ्यात अनेक जण सापडतात व तिथेच गंटागळ्या खात त्यांची इतिश्री होते. पण त्यांच्या मनात ईश्वरांच्या अस्तित्वाबद्दल भाव आहे आणि ज्यांचे आचरण त्या भावार्थाने असते अशांना मात्र या महापुरातून वाचवून पैलतीरी सोडवण्यासाठी तो ईश्वर मदत करतो. देव आपण घालूनी उडी तयासी नेले पैलथडी, येर ते अभाविके बापुडी वाहतची गेली. भगवंत भावाचा भुकेला भावार्थ देखो न भुलला, संकटी पावे भाविकाला रक्षितसे. ज्याचा जसा भाव तसा त्याचा देव. संतांच्या चरित्रातून आपल्याला हा भाव बघायला मिळतो. नाम्याचा भाव की देव त्याच्याशी बोलतोय, त्याच्या हातून प्रेमाचे घास खातोय, तर साक्षात पांडुरंग सुद्धा त्याच्या हातूनच जेवणार. जनाबाईच्या कामात पांडुरंग मदत करणार. ज्ञानदेव, एकनाथ, कान्होपात्रा, सावतामाळी, चोखा महार, नरहरी सोनार, समर्थ रामदास आदींचा भाव भगवंताचे साक्षात दर्शन घेऊ शकला. समर्थ म्हणतात, आपला अंतरीचा भाव आरशामधील प्रतिबिंबासारखा असतो. आरसा जितका स्वच्छ व चकचकीत तितके आपले प्रतिबिंब स्वच्छ दिसते. तसाच आपला भाव जितका नितळ तितके भगवंताचे दर्शन उत्कटतेने होते. जो जसा देवास भजेल तसा व तितकाच देव त्याला मदत करणार. जैसे जयाचे भजन तैसेची दे समाधान, भाव होता किंचित न्यून आपणही दुरावे. जैसा भाव प्रतिबिंबला तयाचाची देव झाला, जो जैसे भजे त्याला तैसाची वोळे. ज्यांनी भगवत भजनी आपला देह लावला ते धन्य होत. त्यांना जन्म देणारी त्यांची जननी धन्य होय. असे म्हणून समर्थ म्हणतात, मानवी जीवन ही रत्नांनी भरलेली पेटी समजून त्यातील ईश्वर भक्तीची अनमोल रत्ने ईश्वरास अर्पण करावी व मनमुराद आनंद लुटावा. धन्य तयांची जननी जे लागले हरिभजनी, तेहीच एक जन्मजनी सार्थक केला. म्हणूनी धन्य ते भाविक जन, जेही जोडिले हरिनिधान, अनंत जन्मांतरीचे पुण्य फळासी आले. आयुष्य हेची रत्नपेटी, माझे भजन रत्ने गोमटी, ईश्वरी अर्पुनी आलुटी आनंदाची करावी. ईश्वराचा भक्त कसाही असो, कुठल्याही परिस्थितीत असो, तो त्याला प्रिय असतो. भक्तास संकटातून वाचवण्यासाठी तो धावून जात असतो. या भक्तांनी मिळालेला नरदेह परमार्थ मार्गास लावून सार्थकी लावलेला असतो. पण कित्येकांनी या नरदेहाचा दुरुपयोग करून आपले जीवन रसातळाला नेले व नीच योनीत जन्म घेतला. समर्थ यानंतर पुढील काही ओव्यातून जीवनाचे एकटेपण चित्रित करतात. जिथे हा माझा देह असे म्हणतो, तो देहही आपला नसतो, तर बाकीची नातीगोती दूरच. कोणी कोणाचे नसते हे त्याला हळूहळू पटावयास लागते. आज असलेले वैभव, सुख समृद्धीचे क्षण, नात्या गोत्यांचे पाश, आई वडील, भाऊ बहीण, पत्नी मुले आदी सर्व नाती दुसऱ्या क्षणी मृत्यूच्या फटकाऱ्याने संपली जातात. माझं माझं म्हणून जे जपलं, माझं म्हणून जे कवटाळलं, ते एका क्षणात सोडावं लागतं. हातात काहीच उरत नाही. उरतात ते फक्त आयुष्यभर आत्मसात केलेले बरे वाईट संस्कार. येच क्षणी मरोन जासी, तरी रघुनाथी अंतरलासी, माझे माझे म्हणतोसी म्हणवनिया. पूर्वकर्माच्या ऋणानुबंधामुळे एकमेकांच्या नात्यात माणसे जन्म घेतात. ती सर्वस्वी आपली मानणे हे पढत मूर्खाचे लक्षणे असे समर्थ निक्षून सांगतात. नि पुढे म्हणतात, ज्याच्या हाताखाली चाकरी करता तो कितीही नीच वृत्तीचा असला तरी त्याची पोटासाठी तुम्ही स्तुती करता. नि ज्याने हा नरदेह दिला, ज्याने पूर्ण आयुष्याची तुमची व्यवस्था केली, त्या भगवंताची प्रार्थना करण्यास मात्र विसरता. येका दुर्भरा करणे, नाना निचांची सेवा करणे, नाना स्तुती आणि स्तवने मर्यादा धरावी. जो अन्न देतो उदरासी, शरीर विकावे लागे त्यासी, मा जेणे घातले जन्मासी, त्यासी कैसे विसरावे. या विश्वामध्ये प्रत्येक वस्तू नाशवंत आहे. त्यामुळे भगवंताखेरीज इतर कुठलीही वस्तू मिळाली वा न मिळाली तरी पदरी निराशाच येते. रामे विणजे जे आस, ती तुका जाणवी नैराश, माझे माझे सावकाश सीण चिवरे. देहावर अवलंबून वाटणारे म्हणून जेवढे सुख ते अंतिम दुःखातच कारणीभूत ठरते. कणकीची गोळी गिळणारा मासा त्या गोळीतील काट्याने मृत्यू पावतो. तेव्हा आपले अंतिम सुख कशाते हे माणसाने ठरवावे. क्षणिक सुख हे कायमचे दुःख देणारे असते. समर्थ मनाच्या एका श्लोकामध्ये म्हणतात, सुखाची घडी लोटता सुख आहे,
आत्ताचे क्षणिक मोहवणारे सुख दूर केले तरच तुम्ही अंतिम सुखाकडे जाऊ शकाल. विषयजनित जे जे सुख तेथेची होते परम दुःख, पूर्वी गोड अंती शोक नेमस्त आहे. गळ गिळिता सुख वाटे, ओढून घेता घसा फाटे, का ते बापुडे मृग आपटे, चारा घेऊन पळता. तर अशा या नाशिवंत जगाचा मनापासून उद्वेग येणे म्हणजे वैराग्याचे लक्षण होय. या 3ऱ्या दशकाची सुरुवात जन्म दुःख निरूपणाने झाली. त्यानंतर संसाराच्या कचाट्यात अडकलेल्या जीवाची मृत्यूपर्यंत चित्रकथा झाली. त्यानंतर मानवाला चटके देणारे, होरपळून टाकणारे त्रिविध तापावर निरूपण झाले. त्यानंतर मृत्यूचे आकांड तांडव कसे असते, त्याची भीषणता यावरही सविस्तर सांगितल्यानंतर माणूस वैरागीनं होईल तरच नवल. हे सगळं वाचल्यानंतर, मनन केल्यानंतर वैराग्य येत नसेल तर तो माणूस म्हणून फक्त जन्मास आला एवढेच. परमार्थासाठी तो पूर्ण कूच कामाचा. आणि म्हणून सगळ्या दुःख यातना वर्णनानंतर समर्थांनी हा शेवटचा समास वैराग्य निरूपणावर घेतलाय. सुज्ञ जनांनी विषयातील सुखाची घडी वाईट म्हणून ती दूर लोटून भगवंताची आस धरावी हे सांगून समर्थ हा समास व 3रे दशक संपवतात. तैसी विषये सुखाची गोडी, गोड वाटे परी ते कुडी, म्हणून या आवडी रघुनाथी करावी. जय जय रघुवीर समर्थ.